बाळांनो, आता जो ट्रिग्नोमेट्रीचा भाग येणार आहे तो इयत्ता 9वी साठी आणि 10वी साठी चालेल या पद्धतीने घेणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. बाळांनो, पहिल्यांदा साइन, कॉस, टॅन, टॅनच्या खाली बरोबर कॉट लिहा, कॉटच्या खाली सेक लिहा, साइनच्या बरोबर खाली कॉसेक लिहा. ओके. आता रेशो जर काढायचं म्हटलं आपल्याला तर साइनच्या वर अपोजिट साइड, कॉसच्या वर ॲडजसेंट साइड म्हणजे लगतची बाजू, अपोजिट म्हणजे समोरील त्या अँगलच्या समोरची साइड, टॅन अपोजिट साइड, कॉट ॲडजसेंट साइड, सेक हायपोटेनियस अँड हायपोटेनियस. आता रेशो लिहिताना काय करायचं? साइन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. हे आठवणीतच ठेवायचं, लिहायचं नाही, पाठ करायचं नाही, काय नाही बाळांनो. साइन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस, कॉस इज इक्वल टू ॲडजसेंट साइड बाय हायपोटेनियस, टॅन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय ॲडजसेंट साइड, कॉट इज इक्वल टू ॲडजसेंट साइड बाय अपोजिट साइड, अँड सेक इज इक्वल टू हायपोटेनियस बाय ॲडजसेंट साइड, कॉसेक इज इक्वल टू हायपोटेनियस बाय अपोजिट साइड. एखादा ट्रायंगल जर दिला, समजा एक ट्रायंगल घेऊया आपण, एक दोन रेशो देतो, थीटा घेऊया आपण. ट्रायंगलला नाव ए बी सी, स्मॉल लेटरचं सी, ए एंड बी. रेशो काढायच्यात आपल्याला साइन, कॉस, टॅन, सेक, कॉसेक, कॉट. कोणताही रेशो जर काढायचा असेल तर आपल्याला हे रेशो आले पाहिजेत. आता रेशो कोणता काढायचा आहे? इन ट्रायंगल. आता ट्रायंगलची माहिती देतो. इन ट्रायंगल एबीसी. ओके. साइन, साइन थीटा, थीटा या बाजूला दिलेला आहे. साइनचा रेशो काय दिलाय? अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस. मग आता आपण थीटावर जाऊन बसायचं, थीटाच्या जवळ जायचं आणि अपोजिट साइड कोणते आहे म्हणायचं. अपोजिट म्हणजे त्यात अँगलच्या समोरची बाजू ए बी. इथं बसल्यानंतर हायपोटेनियस कोणाला? ए सी इज इक्वल टू ए बी ची व्हॅल्यू काय? सी, लेंथ अपॉन बी. आता आपण दुसरा कोणताही रेशो घ्या, साइन घेतला, कॉस घ्या, कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे काय? ॲडजसेंट साइड बाय हायपोटेनियस. डिवाइडेड बाय हायपोटेनियस. थीटावर जायचं, ॲडजसेंट साइड BC अपॉन AC, हायपोटेनियस AC, BC A अपॉन B. मग ह्या पद्धतीनं बाळांनो तुम्ही काय करायचं? टॅनचा रेशो लिहा, किंमत लिहा, कॉट लिहा, सेक लिहा, कॉसेक लिहा. या सर्व किमती तुम्हाला बाळांनो लिहिता आल्या पाहिजेत. पाठ काहीही करायचं नाही. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कॉसेक, एक ही किंमत, ह्यातला फक्त कुठलाही आकडा कॉट किंवा सेक, कॉसेक यांची जागा बदलायची नाही, नाहीतर बाळांनो तुम्हाला पुढलं रेशो मिळणार नाहीत. ओके. आता पुढला भाग हा झाला रेशो. रेशो आणि एकदा मी तुम्हाला सांगतो बघा. साइन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस म्हणजेच काय? तर साइन इज इक्वल टू अपोजिट साइड भागिले हायपोटेनियस.
अंश आणि छेद. cos इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड बाय हायपोटेनियस, tan इज इक्वल टू अपोजिट साइड बाय ॲडजस्टंट साइड, cot इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड बाय अपोजिट साइड, sec इज इक्वल टू हायपोटेनियस बाय ॲडजस्टंट साइड अँड cosec इज इक्वल टू हायपोटेनियस बाय अपोजिट साइड. हे 6 रेशो झालं. आता तुम्हाला पुढलं फॉर्म्युला देतो. फॉर्म्युला काळजीपूर्वक ऐकायचं बाळांनो. इयत्ता 9वी आणि 10वी सर्वांच्यासाठी हा उपयोगी चार्ट आहे बाळांनो. कुठं काय लिहिलेलं होतं हे आपल्याला आठवणीत राहिलं पाहिजे. काय लिहिलं होतं बघा. साइन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस, cos इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड बाय हायपोटेनियस, tan इज इक्वल टू अपोजिट साइड बाय ॲडजस्टंट साइड, cot इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड बाय अपोजिट साइड, sec इज इक्वल टू हायपोटेनियस बाय ॲडजस्टंट साइड अँड cosec इज इक्वल टू हायपोटेनियस बाय अपोजिट साइड. आता तुम्हाला 6 फॉर्म्युला देतो. 6 फॉर्म्युलासाठी हे दोघांची पेअर लावायची. 6 फॉर्म्युला कोणते येणार आपल्याला. साइन थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा आणि तिथून पुन्हा मागे यायचं. cos थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. आता टॅनचा रेशो लिहूया आपण. टॅन बरोबर काय येणार बघा. टॅन थीटा इज इक्वल टू cot 90 मायनस थीटा अँड cot थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. आता सेक थीटा इज इक्वल टू cosec 90 मायनस थीटा अँड cosec थीटा इज इक्वल टू sec 90 मायनस थीटा. हे 6 फॉर्म्युला झालं. हे इयत्ता 10वी साठी उपयोगी आहेत. 9वीनं सुद्धा काही करायचं हे प्रॅक्टिस करून ठेवायचं. ओके, पटपट बघा, लिहून काढा. व्हिडिओ थांबवायचं आणि फॉर्म्युला लिहून घेतलं तरी आपल्याला बाळांनो चालतंय. आता हे 6 फॉर्म्युला झाल्यानंतर दुसरं 9 फॉर्म्युला कोणत्या मेथडमध्ये बसवतोय बघा. दोघांच्या मध्ये गुणाकारात चिन्ह द्यायचं. इज इक्वल टू 1. ओके. साइन इंटू cosec इज इक्वल टू 1. साइन थीटा इंटू cosec थीटा इज इक्वल टू 1. cosec थीटा बरोबर काय होईल. पक्षांतर करायचं. गणिताचं नियम 1 ला जाऊन साइन ने डिवाइड करायचं. साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन cosec थीटा. किती फॉर्म्युला झालं बघा. साइन इंटू cosec इज इक्वल टू 1. एक cosec इज इक्वल टू 1 अपॉन साइन आणि साइन इज इक्वल टू 1 अपॉन cosec. आता बाळा साइन इंटू cosec इज इक्वल टू 1. त्या पद्धतीने इथं 3 फॉर्म्युला होणार. इथं 3 फॉर्म्युला होणार. इथं 3 फॉर्म्युला कोणतं होणार तर cos इंटू sec इज इक्वल टू 1. cos इज इक्वल टू 1 अपॉन sec and sec is equal to 1 upon cos. Tan into cot is equal to 1. Tan is equal to 1 upon cot and cot is equal to 1 upon tan. Cos formula बघा cos चा. cos into cos theta into sec theta is equal to 1. Cos theta is equal to 1 upon sec theta and sec theta is equal to 1 upon cos theta. हे 3 फॉर्म्युला झालं. आता राहिलं फॉर्म्युला कोणतं बघा. टॅनचं राहिलं. टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1.
tan theta is equal to 1 upon cot theta and cot theta is equal to 1 upon tan theta. 3 त्रिक 9, पहिलं 6, 6 आणि 9 टोटल झालं 15. आता 15 फॉर्म्युला तुमचं झालेलं आहे, व्यवस्थित बघा बाळांनो. साइन इंटू कॉसिक इज इक्वल टू 1, कॉसिक इज इक्वल टू 1 अपॉन साइन, साइन इज इक्वल टू 1 अपॉन कॉसिक, कॉस इंटू सेक इज इक्वल टू 1, कॉस इज इक्वल टू 1 अपॉन सेक, सेक इज इक्वल टू 1 अपॉन कॉस. टॅन इंटू कॉट इज इक्वल टू 1, टॅन इज इक्वल टू 1 अपॉन कॉट आणि कॉट इज इक्वल टू 1 अपॉन टॅन. ओके, आता आपल्याला राहिलेलं 5 फॉर्म्युला देतो व्यवस्थित. हे लिहून घ्या व्यवस्थित, व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्या व्यवस्थित. लिहा आणि प्रॅक्टिस, सराव, सातत्य ठेवायचं बाळांनो. कोणता पॉइंट कुठं लिहिलेला आहे हे आठवणीत ठेवा, पाठ करू नका. पुढं काय दिलंय तर टॅन, टॅन थीटा इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. आणि कॉट थीटा इज इक्वल टू कॉस अपॉन साइन. ओके, 2 फॉर्म्युला झालं. आणि आता 3 फॉर्म्युला जे आहेत ते 3 फॉर्म्युला बघा, 1, 2 आणि हा 3. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला वेगळा आहे, या पद्धतीने हा तयार करायचा. कॉसिक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. तर बाळांनो, इथं 2 फॉर्म्युला अजून तयार होतात पक्षांतराचा नियम वापरून. कोणतं तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता तो फॉर्म्युला मी इथं घेतो बाळांनो. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. पक्षांतर करा. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अँड साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आता त्या मेथडनं सेकचा फॉर्म्युला, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. 1चं पक्षांतर करा, टॅनची किंमत मिळेल सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा. किंवा टॅनला जरी अलीकडे आणलं बाळांनो तरी सुद्धा एक फॉर्म्युला तयार होतोय. कोणता बघा, टॅन स्क्वेअर थीटा, त्याला अलीकडे आणायचं आणि 1 तिथंच ठेवायचा. म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे फॉर्म्युला तुम्हाला पक्षांतराच्या नियमानं जे आपल्या क्लासमध्ये नियम शिकवले जातात त्याच्या आधारानं काय करायचं, नियम वापरायचं आणि इतर फॉर्म्युला तयार करायचं. कारण ह्या सुद्धा फॉर्म्युलाचा उपयोग आपल्याला प्रोदॅटमध्ये करावा लागतो. ओके, पक्षांतराचा नियम म्हणजे बरोबर चिन्ह ओलांडून जाणे बाळांनो. अधिकचं वजा पक्षांतर होतं, वजाचं अधिक होतं. आता आपल्याला हा फॉर्म्युला राहिला कॉसेक, कॉसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. आता पक्षांतरानं काय होणार, कॉसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अँड कॉसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थीटा. एकदा कॉट अलीकडे आणला, एकदा 1 मायनस केलं, अलीकडे आणलं, कॉटची किंमत मिळाली. म्हणजे प्रत्येक फॉर्म्युलापासून 3 फॉर्म्युला तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. आता तुम्हाला सर्वच्या सर्व दिलेले जे काय पॉइंट होते ते पहिल्यापासून सांगतो, लक्ष काळजीपूर्वक ठेवा. साइन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस, कॉस इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड बाय हायपोटेनियस,
tan is equal to opposite side by adjacent side, cot is equal to adjacent side by opposite side, sec is equal to hypotenuse by adjacent side, cosec is equal to hypotenuse by opposite side. आता सा फॉर्म्युला कोणतं? sin theta is equal to cos 90 minus theta, cos theta is equal to sin 90 minus theta, tan theta is equal to cot 90 minus theta, cot theta is equal to tan 90 minus theta, sec theta is equal to cosec 90 minus theta, cosec theta is equal to sec 90 minus theta. सा फॉर्म्युला झालं. आता 9 sin into cosec is equal to 1, sin is equal to 1 upon cosec, cosec is equal to 1 upon sin, cos into sec is equal to 1, cos is equal to 1 upon sec, sec is equal to 1 upon cos, tan into cot is equal to 1, tan is equal to 1 upon cot, cot is equal to 1 upon tan, tan is equal to sin upon cos, cot is equal to cos upon sin, sin square theta plus cos square theta is equal to 1, sin square theta is equal to 1 minus cos square theta and cos square theta is equal to 1 minus sin square theta. पक्षांतराचं नियम दिलं तुम्हाला इथं. ओके, आता हा नियम कोणता? sec square theta is equal to 1 plus tan square theta. आता 1 ला अलीकडे घेतलं काय होणार? sec square theta minus 1 is equal to tan square theta आणि tan ला अलीकडे घेतलं sec square theta minus tan square theta is equal to 1, cosec square theta is equal to 1 plus cot square theta, cosec square theta minus 1 is equal to cot square theta. आता cot ला अलीकडे आणलं cosec square theta minus cot square theta is equal to 1. हे पूर्णपणे फॉर्म्युला संपला, रेशो संपलेला आहे. रेशो जर पाठ नसेल तर तुम्हाला बाळांनो 30 किमती काढता येत नाहीत. आलं लक्षात बाळांनो? तर आता हा फॉर्म्युला संपलेला आहे साइन कॉस टॅन मध्ये. आता तुम्हाला 30 किमती कशा तयार करायच्या त्या सांगतो. एक ही किंमत कोणतीही पाठ करायचं नाही. शक्यत करून बाळांनो क्लासला ॲडमिशन घेतलं की मी बाळांना काही पाठ करून देत नाही. पाठ करण्यापेक्षा टेक्निकली अभ्यास करायचा, कुठलाही थेरम पाठ करायचं नाही, काहीही पाठ करायचं नाही. ओके, साइन कॉस टॅन, टॅनच्या बरोबर खाली इथं कॉट आला पाहिजे, किंमत बदलायची नाही. कॉट, कॉटच्या खाली पुन्हा काय येणार? कॉसिकच्या समोर काय दिलेलं होतं? सेक अँड कॉसिक थीटा. आता आपण 1 2 3 4 5 0 30 45 60 आणि 90. किमती कशा भरायच्या ते व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो. किमती भरण्यासाठी तुमच्या कंपासमध्ये बाळांनो काची ट्रायंगल दिलेले आहेत. ते काची ट्रायंगल जे आहेत ते काची ट्रायंगल कोणते आहेत? तर 30 60 90 30 60 90 चा एक थेरम आहे बाळांनो. आता ट्रायंगल मी काढतो इथं व्यवस्थित. नाइन्टी 60 30 30च्या समोरची साइड 1 असते, 2 हायपोटेनियस आणि 60च्या अपोजिट √3. आता इथं राईट अँगल आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 45 45 90.
1 वर्गमुळात 2. आता याच्यावरून आपण काय करायचं, हा तक्ता भरणार आहे. साइन कॉस टॅन, जर समजा ही घडी जर घातली बरोबर इथं सेंटर धरून, घडीच घालणार आहे आपण बाळांनो. हा चार्ट वरनं खाली येणार आहे, म्हणजे टॅन हा क्वाट वर येईल, कॉस हा सेक वर येईल आणि साइन हा कॉसेक वर येईल. ह्यातली किंमत वर खाली कुठली करायची नाही आहे असा पॉइंट लिहायचं बाळांनो. आता साइन 30, साइन 30 म्हणजे काय, तर 30 वर बसायचं आणि साइन, साइन म्हणजे काय, तर अपोजिट साइड बाय हायपोटेनियस 1/2. साइन 45, 45 वर बसलं, साइन अपोजिट साइड बाय हायपोटेनियस, किंवा ह्या साईडला जरी बसलं तरी चालतंय 1/√2. साइन 60, 60 वर बसल्यानंतर साइन अपोजिट साइड बाय हायपोटेनियस √3/2. कॉस 30, 30 वर बसलं कॉस, कॉस मीन्स ॲडजेसेंट साइड बाय हायपोटेनियस √3/2. कॉस 45 ॲडजेसेंट साइड बाय हायपोटेनियस 1/√2. कॉस 60, 60 वर बसल्यानंतर कॉस काय येणार बाळांनो, ॲडजेसेंट साइड बाय हायपोटेनियस 1/2. टॅन इज इक्वल टू 30 वर बसलं टॅन अपोजिट साइड बाय ॲडजेसेंट साइड 1/√3 टॅन 45. अपोजिट साइड बाय ॲडजेसेंट साइड 1/1 टॅन 60, 60 वर बसल्यानंतर टॅन अपोजिट साइड बाय ॲडजेसेंट साइड √3/1. ओके. कॉट, आता कॉट सेक आणि कॉसेकच्या किमती कशा लिहायच्या बघा. आहे असं साइन कॉस टॅनला काय करायचं, हा फोल्ड करायचं, हा ही किंमत इथंच येणार, म्हणजे काय होणार √3/1. ही किंमत काय होणार 2/√3, 2/1. ही किंमत इथं लिहायची आहे बाळांनो.